शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकरांकडून शिवसेना भवनाच्या परिसरात लावण्यात आलेला बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात गंगा स्नानावरून घेतलेल्या भूमिकेविरोधात सरवणकरांच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता। गंगाजल शुद्धच आहे असं या बॅनरवर ठळक अक्षरांमध्ये लिहिण्यात आलं होतं। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलेलं आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंविरोधात लावण्यात आलेला बॅनर यावरून आगामी महापालिका निवडणुकीत या विभागामध्ये काय चित्र पाहायला मिळू शकतं असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडलेला होता। एकाच भाषणात दोन भूमिका झाल्या। एका ठिकाणी त्याच्या आधी त्यांनी एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावरती टीका केली, त्यानंतर परस्तुती केली। म्हणजे आपण त्यांना कुठली भीती आहे ही मला माहीत नाही अजूनपर्यंत, पण जे काही युती आणि ह्या काही गोष्टी आहेत हे वरिष्ठ ठरवतील। पण ही जी गोष्ट आहे ही चुकीची घडली आहे, ही आम्हाला राजसाहेबांकडनं ह्या गोष्टी घडू नये असं वाटत होतं शेवटी, कारण की ते ठाकरे आहेत आणि कुठेतरी काही महिन्याआधी ते परत हिंदुत्वाच्या बाजूने ते उभे होते आणि परत आता हिंदुत्वाविरोधी असते उभे आहेत। त्याच्यामुळे मतदार हा हुशार आहे, मतदाराला समजतं काय चालू आहे आणि कोण हिंदुत्वासाठी आज लढत आहे आणि कोण खरे हिंदुत्वासाठी लढत आहे हे मतदारांना ठाऊक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।